तो त्या दुर्दैवाचे वाटेकरी किंवा पाप ज्यांनी केलंय तो सत्ताधारी पक्षानेच केलेला आहे. केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो सत्ताधारी पक्ष आहे ते ज्या दुर्दैवाचे धनी आहेत. नाही, प्रियांका चतुर्वेदीचं विधान नेमकं काय ते मी ऐकलेलं नाही. महिलांना आरक्षण मिळू शकलं नाही याबद्दल वाईट वाटतच आहे, दुर्दैव आहे ते. पण ते दुर्दैव खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाने ओढवून आणलेलं आहे. त्यांना खऱ्या अर्थाने महिलांना जर आरक्षण द्यायचं होतं पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये तर 2023ला पारित झालेल्या विधेयकाची त्यांनी ताबडतोब अंमलबजावणी करावी. विधेयक पाळल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणं हे चुकीचं आहे, पण ते विधेयक ज्या कपटी राजकीय वृत्तीने आणलं गेलं होतं त्या कपटी राजकीय वृत्तीला काल संसदेमध्ये 12 वर्षानंतर पायबंद घातला गेला. हे सुद्धा लोकशाहीचा तो विजय आहे. नाही, त्यांची काय नाराजी असेल, महिलांसाठी आरक्षण मिळू शकलं नाही म्हणून ते कदाचित नाराज झाले असतील, परंतु त्यांनी त्याचा आणखी अभ्यास केला तर कळून चुकेल की ते विधेयक महिला विधेयक नव्हतंच, ते मतदारसंघ पुनर्रचनेचं ते विधेयक होतं आणि त्याला आधार देण्यासाठी महिला विधेयक त्यांनी त्याच्यात ऍड केलं गेलं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.